नमस्ते. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. माझं नाव गुणाजी नागरत्न. मी इथंच कळंबा कोल्हापूरमध्ये राहतो. माझ्या मिसेसला जवळजवळ 11 ते 12 वर्षापासून शुगरचा त्रास होता आणि शुगरचा त्रास असताना ॲलोपॅथिक गोळ्या हार्ड वगैरे जे डोस दिलेला तो सुरूच होता. पण त्या पिरियडमध्ये काय झालं, अलीकडं आता ह्याच्या 4.25 वर्षामध्ये तिच्या पायाला चप्पल लागायला निमित्त झालं आणि त्याची जरासं ओरिजिनल त्वचा निघली. त्वचा निघल्यानंतर आम्ही बाहेर फिरायला गेल्यानंतर वळवाचा पाऊस आला आणि त्या पावसात इन्फेक्शन झालं आणि त्या दिवशी रात्री पाय सुजायला लागला, भरपूर सुजायला, इन्फेक्शन झालं, पाय खूप दुखायला. दुखत असताना दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टरांच्याकडे गेलो, त्याला खळून काढलं आणि ड्रेसिंग केलं. असं 8-10 दिवस आम्ही करत होतो, पण त्यात काय फरक पडत नव्हता. ती जखम जास्त वाढायला लागली, पाय सुजायला, काळा पडायला. मग आम्ही कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये शुगरच्या ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर त्याने सांगितलं ऑपरेशन करायला पाहिजे. त्याच्यात टेस्ट करायला 9000च्या टेस्ट केल्या त्या दिवशी आणि ऑपरेशन करायला सांगितलं. ऑपरेशन केलं त्याने. पाय पूर्ण फाडला खालून तळातून, अंगठ्यापासून टाचे पण पाय फाडला आणि फाडल्यानंतर सगळं औषध केले आणि त्यानंतर त्यातली घाण जायला पाहिजे. आणि 24 तासात बॅक्टेरिया तयार झाल्यानंतर ती घाण कशी काढायची, घाण हाताने तशी काढता येत नाही. म्हणून एक सांगलीवरून हॉस्पिटलमध्ये एका भाड्यानं ते मशीन आणलं, त्यातून ते घाण काढत होते आणि ते त्याची किंमत होती, म्हणजे भाडं काय होतं त्याचं की पर डे 2000 रुपये होतं. 5 दिवस आम्ही ते मशीन लावलं. 5 दिवसाचं 10,000 रुपये झालं आणि त्यानंतर मग म्हणलं आम्ही डिस्चार्ज घेतो. डिस्चार्ज घेतो म्हणल्यानंतर डॉक्टर म्हणले काय की डिस्चार्ज घ्या, पण 3 महिने पाय खाली टेकायचं नाही. 3 महिने जर पाय खाली टेकला, शरीराचं ओझं पडून परत पायाची जखम चिघळणार आहे आणि त्यानंतर पाय काढायला लागणार, अशी शक्यता, दाट होण्याची शक्यता आहे असं सांगितलं. त्यामुळे 3 महिने आम्ही तसाच प्रयत्न केला, वाकरच्या माध्यमातून केला आणि रोज ड्रेसिंग करायला येत होतो. पण जखम बरी होत आली 3 महिन्यात. पण अंगठ्याजवळची जखम बरीच होत होती. अंगठ्याची जखम ती रोजच चिघळत होती, चालण्यामुळे वगैरे, शरीराचं ओझं पडल्यामुळं. त्यामुळे 4 वर्ष आपण ड्रेसिंग करतच चाललेलो होतो. घरातून चालताना त्याच्यातून पायातून रक्त पडत होतं. मग असंच आम्ही सगळ्यांनी जीवन वगैरे वापरलं, आयुर्वेदिक काढे घेतले, लिक्विड घेतले, काय बऱ्याच गोष्टी केल्या. जवळ एक 7-8 कंपन्या केल्या, पण कुठेही काही उपयोग झाला नाही. पण आपल्या आता सिनियर मी म्हणजे बिझनेसमध्ये जॉईनिंग केलंय समर सोशल फाउंडेशनमध्ये. ते संजय वाघमारे साहेबांच्या माध्यमातून आपले सिनियर विजयकुमार माने साहेब यांच्याकडून आपल्याला ते अंटकसाठी आणि अंटकसाठी मिळालं. त्याचा वापर केला. 4थ्या दिवशी रिझल्ट आला की ती जखम जरासं सेफ व्हायला लागल्या आणि त्यानंतर ते कंटिन्यू कसं चालू केलं. आम्हाला डोस त्यांनी सांगितल्याप्रमाणे पथ्य पाणी सगळं आम्ही पाळलं आणि त्या 3 महिन्यामध्ये इतका आनंद मला वाटतं की 3 महिन्यात पूर्ण जखम बरी जाईल. मी कुठं गावाला घेऊन जात नव्हतो 2 वर्षात, पण तिला गाडीवर प्रवास केला तर पाय भरपूर सुजायचा आणि पाय सुजला की आल्यानंतर पहिला पाय वरती करून असं बसायला लागायचं, वरती स्टूलवर पाय टेकून, आणि 2 तास 3 तास बसायला लागायचं. रात्री पण झोपताना उंच काहीतरी घ्यायला लागायचं. मग सकाळी पाय जरा व्यवस्थित व्हायचा. म्हणजे असं म्हणजे कधी प्रवास करत त्यावेळी व्हायचं. त्यामुळे तिला म्हटलं तुला प्रवास मी करायला कुठं गाडीवर नेणारच नाही. आता आनंद वाटतोय की आता ती एकटीच जाते. मी कुठे तिच्यासोबत जात नाही. कोणाचं लग्न असू दे, बारसं असू दे, जवळ असू दे, एकटीच जाते, फिरते. कारण तिला आता व्यवस्थित चालता येते. आणि बघितलंय आपले आता हे बोडके सर यांनी सांगितलं आपल्याला व्यसनमुक्तीचा आपल्याला चांगला रिझल्ट आला. त्यांनी सुद्धा बघितलं आमच्या मिशनचा रिझल्ट, यांनी बघितला, म्हणजे बऱ्याच जणांनी बघितलाय. आणि बऱ्याच जणांनी तुम्ही काही जणांनी व्हिडिओ पण बघितला असेल माझा युट्यूबला की असंच आपल्याला म्हणजे जखम बरी होत आली. पण आता जखम पूर्ण बरी झाली. म्हणजे अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी हे जबरदस्त काम करत आहे. शुगर नॉर्मल करतात तर मेसेजची म्हणजे शुगर पण पूर्ण नॉर्मल झाली. 3 गोळ्या होत्या, त्याची फक्त अर्धी सुरू आहे. ती पण लागणार नाही, पण म्हणतो सुरू ठेव, बघूयानंतर काय होतंय. हा प्रयत्न सुरू आहे. आणि या सोशल समर्थन फाउंडेशनच्या माध्यमातून चांगला आपल्याला जे आमच्या जे घरामध्ये चांगलं आनंदाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे सगळ्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो.